पतीपासून विभक्त झाल्यावर परिमलाने मुलींना कसं वाढवलं जाणून घेऊया. तुम्ही जेव्हा तुमचं ते घर सोडून आईकडे परत आलात त्याच्यानंतर तुम्ही पतीकडे पुन्हा कधी गेलात का? नाही, पुन्हा नाही गेले मी. अच्छा. नाही. आणि मग डिवोर्स जो होता तो अगदी सहजासहजी मिळाला का, म्हणजे म्युच्युअल कन्सेंटनी मिळाला? नाही, डिवोर्स म्युच्युअल कन्सेंटने नाही मला मिळाला. अच्छा. कारण त्यांना डिवोर्स द्यायचा नव्हता आणि मला घ्यायचा होता. बरीच लांब प्रक्रिया होती का? हा, एक मला वाटतं 3-4 वर्ष तर लागलीच. ओ. पण नंतर मग ते नाही म्हणजे ते ही पास्ट अवे ना, त्यामुळे. अच्छा अच्छा अच्छा. मग मुलींवर काही म्हणजे परिणाम झाला का या गोष्टीचा? हा, परिणाम तर झाला. आणि विभू तर जास्त अटॅच होती वडिलांना. अच्छा. विनया पण. विनया जास्त माझ्याकडे असल्यामुळे मग थोडस बरं तिचा कल माझ्याकडे होता. तुमची मुलगी विनया आपल्या स्टुडिओ मध्ये आलेली आहे, तिचं पण आपण स्वागत करूया. आमच्या स्टुडिओत स्वागत आहे तुझं. थँक्यू. तू काय करतेस विनया? मी ॲडव्हेंचर टुरिझम मध्ये आहे. ॲडव्हेंचर टुरिझम? हो. म्हणजे हे कुठून आलं? ॲडव्हेंचरचं वेड आईकडून आलं का? हो. अच्छा. तुमचं ट्रेकिंगचं वेड तिच्यापर्यंत पोहोचलेलं दिसतंय. आणि तू आईबद्दल काय म्हणशील? म्हणजे नोकरी, शिक्षण, कर्तबगारी, एकंदरीत काय वाटतं तुला तुझ्या आईबद्दल? मला ती जास्त फ्रेंड म्हणून वाटते. अच्छा. आईपेक्षा. आणि सगळ्या गोष्टींमध्ये तिचा आधार तुला मिळालेला आहे ना? हो, सगळ्या. थोडंसं वेगळं वाटतं का? म्हणजे आई बरोबरचं जगणं आणि तू इतर तुझ्या मैत्रिणींना बघतेस, त्यांच्या आयांबरोबर त्यांची जी काय रिलेशनशिप असेल त्याच्यामध्ये काही फरक जाणवतो का? हो, जाणवतो. कसा जाणवतो? म्हणजे सगळ्यांच्या आया त्यांना बघू शकतात, ते लहान असल्यापासून आतापर्यंत. पण कुठेतरी वाटतं की आपली आई पण आपल्याला बघायला हवी होती, द वे वी ग्रो, किंवा आमचे फोटोग्राफ्स. पण त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यांच्यापेक्षा आमचं विभाज आणि माझं रिलेशन खूप वेगळं आहे. म्हणजे खूप मोकळं आहे आणि खूप ट्रान्सपरन्सी आहे. बिकॉज आम्हाला माहिती आहे की शी इज नॉट एबल टू सी अस. मला तर कुठेतरी ते जे संस्कार परिमला तुमचे झाले आई बाबांचे, ते तुमच्या मुलींमध्ये पूर्णपणे उतरलेले दिसतात. तुम्हाला असं वाटतं? हो, एस्पेशली विनयामध्ये तर आहेच. म्हणजे माझ्या बहुतेक सवयी किंवा माझे विचार किंवा मला वाचनाची आवड आहे, मला गाण्याची आवड आहे, तिच्यामध्ये सगळं उतरलेलंच आहे. तू जे म्हणजे सिलेक्ट केलंयस तुझा व्यवसाय म्हणून, त्याच्यामध्ये आईचं किती मार्गदर्शन तुला मिळालं? म्हणजे चॉईस करताना कम्प्लीट फ्रीडम. म्हणजे अच्छा, काही उरलंच नाही मागायचं किंवा विचारायचं, किंवा जस्ट की बाबा मी सेफ्टी नॉर्म्स फॉलो करेन, दॅट इज इट. बरोबर. पण अदरवाईज लहानपणापासून आय थिंक माझा पहिला जो ट्रेक होता तो मी तिच्याबरोबरच केलाय वयाच्या 5व्या वर्षी. काय? वयाच्या 5व्या वर्षी? बापरे. म्हणजे आम्ही दोघेच गेलेलो ट्रेकला, राजमाचीला. परिमला, तुम्हाला म्हणजे तिला 5व्याच वर्षी ट्रेकिंगला एकटीने न्यायचं धाडस कसं काय झालं? ते एकटीने नाही केलं मी, आमचा ग्रुप होता. बरं. तर म्हटलं आता ही लहान आणि विनयाचं काय होसायचं की लहानपणापासून शी वॉज हायपर. ती एका जागेवर अजिबात नाही. धावायचं, पळायचं, उड्या मारायच्या, चॅनलाइज तिच्या ऍक्टिव्हिटीज करायच्या होत्या मला. ऊर्जा जी आहे ती कुठेतरी चांगल्या गोष्टीकडे जायला तो सतत विचार मी करत गेले तिच्या बाबतीत. आणि मग शेवटी मग तिने क्षेत्र तेच निवडलं मला वाटतं. पण तुम्ही कसे वळलात ट्रेकिंगकडे? हे मला म्हणजे जास्त आश्चर्याचं वाटतं. नाही, माझे काही फ्रेंड्स होते आणि त्यांनी एकदा मला म्हटलं येते का ट्रेक्सला. म्हटलं चल, काय असतं ट्रेक्स प्रकार? अच्छा. तर म्हणून मी गेले, नॅशनल पार्कला गेले, मग केव्स, कनेरी केव्स, मग रॉक क्लाइम्बिंग काय असतं, मग रॅपलिंग काय असतं. रॅपलिंग पण केलंय तुम्ही? हो. मग आलं, मग ट्रेनिंग आलं नाही का, ऍडव्हेंचर ट्रेनिंग कोर्स आला होता. म्हणजे आमची एक संस्था आहे, ब्लाइंड ग्रॅज्युएट्स फोरम ऑफ इंडियाची. बरं. आणि त्याची मी सेक्रेटरी होते. मग आम्ही असंच म्हटलं की ब्लाइंड ग्रॅज्युएट्सना आपण ही संधी द्यावी माउंटेनिअरिंगची. बरं बरं. आणि आम्ही 2 मुलांचे ग्रुप्स केले आणि एक मुलींचा ग्रुप गेला. त्या मुलींच्या ग्रुपमध्ये मी होते. बरं. आणि आम्ही हिमालयन माउंटेनिअरिंग ऑफ इन्स्टिट्यूट म्हणजे दार्जिलिंगला आम्ही कोर्स केला. हेमा आणि मी तो सगळा ट्रेनिंग कोर्स केला. तर मला वाटतं माझ्यापेक्षा हेमा
तुम्हाला चांगलं हो स्टुडिओमध्ये आहेत ना. एक एक गंमत सांगेल. अच्छा, आम्हाला जरा सांगा की जरा त्यावेळेच्या गमती जमती. त्याचं असं झालं की 1991च्या ऑक्टोबर ते नोव्हेंबर, जसं परिमला म्हणाली की ब्लाइंड ग्रॅज्युएट्स फोरम ऑफ इंडिया आणि HMI यांच्या दोघांच्या एकत्रित येऊन हा कोर्स पहिल्यांदा स्त्रियांकरता हाय अल्टिट्यूड ट्रेक अख्ख्या भारतामध्ये पहिला ट्रेक तो होता. जरी या मुली दृष्टीहीन होत्या तरी त्यांनी तो पूर्ण कोर्स डोळसांपेक्षाही चांगला केला. त्याच्यामध्ये जसं परिमला म्हणाली रॉक क्लाइम्बिंग, रॅपलिंग वगैरे सर्व गोष्टी. कारण आपण एरवी लोकांना सांगतो तेव्हा त्यांना ते समोर दिसत असतं ते कसं कठीण आहे चढायला. तर ह्यांचं एकच हे झालं की आम्ही सांगितल्यावर पूर्ण विश्वास आमच्यावर टाकून सगळे होल्ड घेऊन जसे घोरपड वर चढेल त्याप्रमाणे ह्या मुली चढायच्या. आणि परिमलानी माझ्याबरोबर झोंगरी जे 13,500 फुटांवरती आहे सिक्कीम मध्ये, तिथे हे लोक सगळेजण आले होते. बरं, अजून काय आवडी निवडी आहेत तुमच्या म्हणजे अशा छुप्या? ट्रेकिंगच्या मी ट्रेक क्रॉस केल्यानंतर एक्सपिडिशन केलं. बर, हिमालयन एक्सपिडिशन. अच्छा. यंग झिंगारो ग्रुप बरोबर गेले होते. बरं. आणि ते आम्ही 17,500 फुटापर्यंत, आणि खूप छान अनुभव आला. म्हणजे 1 महिना टेंट मध्ये राहायचं, बर्फात झोपायचं. आता एव्हरेस्ट करायचा विचार आता आहे, बघू आता होतंय की नाही एव्हरेस्ट माझं. पण अंधत्वाचा काही अडथळा वगैरे आला नाही स्पोर्ट्स करण्यात किंवा इव्हन माउंटेनिअरिंग किंवा ट्रेकिंग करण्यात? फक्त तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवलात तुमच्या ट्रेनर्सवर किंवा एस्कॉर्ट्सवर? हो. की काही तसे अडथळे? तुम्ही बाजूचं वातावरण तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. जरी दिसलं नाही तर तुमचाही एक हे असतं ना की कसं छान वातावरण आहे, झाडं तिकडे कशी असतात, म्हणजे ठराविक उंचीवर जे कॉनिफरस ट्रीज असतात आजूबाजूला आहेत त्याच्या कसा बर्फ पडतो तुम्ही स्पर्शाने सुद्धा बघू शकता. बरं, तुमची धाकटी मुलगी आज आली नाही आमच्या स्टुडिओमध्ये. आम्ही भेटायची खूप इच्छा होती तिलाही. ती थोडीशी लाजते. अच्छा. बरं, पण ती काय करते? ती शामक डावरकडे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काम करते. बरं, म्हणजे नाचाच्या ह्याच्यात नाही, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. हो. अच्छा. जी आईची म्हणजे तारेवरची कसरत आहे की शिक्षण तुमचं बघणं, मग स्वतःची नोकरी पण बघणं आणि पूर्णपणे तुमचा सांभाळ करणं, हे त्यावेळेला तिने कसं मॅनेज केलं आणि तू काय हातभार लावलास त्या सगळ्या प्रक्रियेत? नाही, जोपर्यंत मी शाळेत होतो तेव्हा आम्हाला काही रिस्पॉन्सिबिलिटीज नव्हत्या. अच्छा. आम्ही आमचं पूर्ण बालपण आणि किशोर वय टोटली एन्जॉय केलेलं आहे. असं नाहीये की काही रिस्पॉन्सिबिलिटीज आमच्यावर होत्या, पण बॅक ऑफ द माइंड अवेअरनेस होता डेफिनेटली की बाबा वी आर अ सिंगल पेरेंट फॅमिली. नोकरीच्या व्यतिरिक्त स्नेहांकित नावाच्या सामाजिक संस्थेत परिमला काम करतात. त्यांच्या कामाबद्दल अधिक जाणून घेऊया. परिमला, नोकरी किती तासाची असते तुमची एअर इंडिया मधली? नोकरी 9 ते 5 असते. आणि त्याच्यानंतर किंवा त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अन्य सामाजिक कार्य पण करतात. तर ती संस्था कधी स्थापन झाली आणि तुमचा कसा सहभाग लाभला त्या संस्थेला? स्नेहांकित हेल्पलाईन ही संस्था मी 21 ऑगस्ट 2001 मध्ये स्थापन केली. बरं. आणि ही संस्था अंध विद्यार्थ्यांसाठी, जे विद्यार्थी 10वी नंतर कॉलेजमध्ये जातात, बरोबर, तर त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी ही संस्था स्थापन केलेली आहे. त्याला पुस्तकं नसतात किंवा त्यांना रीडर्स मिळत नाही, रायटर्स मिळत नाही, आणि त्यांना ऍडजस्टमेंटसाठी काही कार्यक्रम आम्ही करतो. बरं. कपॅसिटी बिल्डिंग किंवा मोटिवेशन. अच्छा. काही प्रोजेक्ट आमचे आहेत. लो विजन 8चे आहे, लो विजन प्रोजेक्ट आहे. बरं. प्रोजेक्ट विजन आहे, ब्रेल लिटरसी आहे. असे अनेक आम्ही कार्यक्रम ह्या विद्यार्थ्यांसाठी करतो. आणि तुमच्या संस्थेत अजून सदस्य किती आहेत? हो, आमचे सदस्य अजित बाटके आहेत, ते ट्रेजरर आहेत. बरं. आणि फंड रेझिंगला मदत करतात. लो विजनचे इंचार्ज आहेत ते. अच्छा. मिसेस जाधव आहेत. इथे सूर्यकांत जाधव आलेले आहेत. अच्छा. नमस्कार सूर्यकांत. या संस्थेबद्दल तुम्ही ही माहिती द्या. तुमचा म्हणजे संपर्क कसा आला परिमला ताईंबरोबर? हॅपी होम ही संस्था आहे. हो हो. शाळा आहे वरळीला. बरोबर. तर इथे मी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर बँकेतून मी प्रथम तिथे जॉईन झालो होतो. अच्छा. आणि मग त्या मुलांसाठी मी जात होतो रीडर म्हणून, वाचून दाखवायला वगैरे. बर. तर एक दिवशी मी
वर्तमानपत्रात जाहिरात पाहिली स्नेहांकित बद्दल. हा. आणि मग लगेच मी परिताईंना जाऊन भेटलो. बर. आणि मग आता 6 वर्ष झाली तेव्हापासून मी परिताईंबरोबर आहे. आणि तुम्ही काय काय काम करता? 10वी नंतर कॉलेजामध्ये जेव्हा मुलं जातात की त्यांना पुस्तकं उपलब्ध नसतात ब्रेलमध्ये, आणि मग ही खंत जे त्यांना तो प्रॉब्लेम भेडसावला, तर ती खंत त्यांच्या उरात होती म्हणून त्यांनी ही स्नेहांकितची स्थापना केली. आणि मग यासाठी आम्हाला रीडर्स आणि रायटर्सची जी गरज असते तर ती मग आम्ही विद्यार्थ्यांना ती पुरवतो. मुळात आम्हाला रीडर्स खूप मिळतात, रीडर्स असे मिळतात, पण रायटर्स आम्हाला मिळत नाहीत. कारण का तिथे एक आम्हाला लिमिटेशन आहे. एक वार्षिक परीक्षेसाठी 1 इयत्ता खालचा विद्यार्थी घ्यावा लागतो रायटर म्हणून. नाहीतर त्यांना उत्तर येतील म्हणून. तर त्या दृष्टिकोनातून आम्हाला तसे विद्यार्थी शोधताना तो थोडा एक मोठा आमचा ड्रॉबॅक आहे. तर त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जर आम्हाला एनरोल केलं आमच्यामध्ये स्नेहांकितमध्ये तर ते खूप फायदेशीर होईल आम्हाला. अच्छा, पण तुम्ही हे शाळा कॉलेज पर्यंत काय पद्धतीने पोहोचवलेत ह्या संस्थेचं काम? किंवा हो, पोचवलेले ना. प्रत्येक शाळेमध्ये जाऊन कॉलेजेसमध्ये सुद्धा आमचे बरेच, मी स्वतः रुया कॉलेजला मी कितीतरी वेळा, या आमच्या सुरता मॅडम सुद्धा कितीतरी मुलांचं आम्ही रीडिंग आणि रेकॉर्डिंग वगैरे करून देतो. तुम्हाला सांगायचं म्हणजे परिताईंनी जे स्नेहांकित सुरू केलं, तर स्नेहांकितचा फाउंडेशन डे आहे हा परिताईचा वाढदिवस आहे. ओहो. तो आम्ही अच्छा. तर 21 ऑगस्टला हा परिताईचा वाढदिवस आम्ही स्नेहांकित डे म्हणून साजरा करतो. आणि त्यावेळेला मग आम्ही हे व्हॉलंटियर्स जे असतात, जे रीडर्स असतात, रायटर्स असतात, जे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले असतात, ह्या सगळ्यांना आम्ही तिथे फेलिसिटेट करतो. शिवाय काव्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, आमची मुलं ही जी ब्लाइंड विद्यार्थी जे आहेत हे अप्रतिम कविता करणारी मंडळी आहेत. तर यांची एक CD सुद्धा आम्ही केलेली आहे. त्या व्यतिरिक्त हिंदुजा हॉस्पिटलमध्ये तिथे आम्ही आमच्या स्नेहांकितची जी मुलं की ज्यांना दृष्टी थोडीशी म्हणजे अंधुक आहे, तर अशा विद्यार्थ्यांना घेऊन जायचं आणि मग तिथे डोळे तपासायचे. आणि मग त्यातून जर कुठे काय पुढे मागे पुढे होऊ शकत असेल, चान्सेस आहेत किंवा कारण तो काय फक्त कॉर्नी हा मेन हे असतो. तर तिथे सुद्धा मग आम्ही कॅम्प भरवतो दर महिन्यातून 2 महिन्यातून एकदा किंवा असं. आणि मग तिथे जसे विद्यार्थी उपलब्ध असतील तर त्यांचे डोळे चेक करता येतात, त्यांना हे एड्स मिळवून देता येतात. असे उपक्रम हे स्नेहांकितने घेतलेले आहेत. आणि परिमलाताई, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फंडिंग चा खूप एक मोठी समस्या असेल, तर ते तुम्ही कसं काय मॅनेज करता? फंडिंग तर फार मोठी समस्या आहे आणि आमच्या फ्रेंड्स कडून आम्ही पैसे मागतो. अच्छा. आमचे अजित वाटके जे ट्रेजरर आहेत तेच म्हणजे सगळ्यात मोठे दानी पण आहेत का? ते फंड उभे करतात. फंडचं काम त्यांना दिलेलं आहे. अच्छा. आणि तुम्हाला हे जे समाजकार्य आहे किंवा ही जी हेल्पलाईन सुरू करण्यापाठचं ध्येय, अर्थातच तुमचा स्वतःचा अनुभव तर होताच, पण ऑल्सो की तुम्ही MSW केलाय आणि आईचे वेगळ्या पद्धतीचे संस्कार लाभले म्हणून कुठेतरी तुम्हाला तुमचा अगदी वेळ जो आहे तो सत्कारमी लावायचा आहे. आता मी जे अनुभव घेतलेले आहेत तो काळ वेगळा होता. आता जो काळ आहे तर आणखीन गरज आहे रीडर्सची, कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात आणि मुलांना त्या अपिअर व्हायच्या असतात. बरोबर. आणि त्यासाठी त्यांचं वाचन वाढलं पाहिजे, जनरल नॉलेज वाढलं पाहिजे. बरोबर. त्यांच्या आता बँकेच्या परीक्षा असतात, LICच्या एक्झाम्स असतात, एंट्रन्स एक्झाम. बरं. पुष्कळशा मुलांना त्या एक्झामला अपिअर व्हायचं असतं. बरोबर आहे. हो. विनया, तू करतेस का रीडिंग वगैरे? मी करायचे कॉलेजमध्ये असताना किंवा शाळेत 10च्या एक्झाम नंतर मी रायटर म्हणून जायचंय, पण नंतर जसं एज वाढलं तसं मग ते अलाव पण नाही करत. बरोबर. रायटरसाठी. पण मी असं एंटायर फुल कॉलेज जेव्हा होते कॉलेजमध्ये आणि शाळेत तेव्हा मी रायटर म्हणून नक्की जायचं. आणि तुमचं नॅबशी पण संबंध आहे ना तुमचा? मी नॅबची मानद सचिव आहे. अच्छा.
आणि विमेन्स डिपार्टमेंट माझ्या हातात आहे, इन्चार्ज आहे मी. म्हणजे अंध महिलांचं पुनर्वसन किंवा त्यांनी त्यांच्या पायावर कसं उभं राहावं बरं, यासाठी काही ट्रेनिंग सुरू करायचं. अच्छा. ज्यामुळे त्यांना इन्कम मिळेल. परत काही शिकलेल्या मुली आहेत त्यांच्यासाठी काही कार्यक्रम करून त्यांना पुढे कसं आणायचं, त्यांना व्यासपीठ कसं मिळवून द्यायचं. अच्छा, म्हणजे वेगळं सळसळतं असं आयुष्य तुम्ही जगलायत आणि तुम्ही इतकी म्हणजे अडथळ्यांबद्दल पण इतक्या सहजरित्या बोलता की ते समोरच्याला कदाचित अडथळा वाटणारच नाही, पण तुमचं आयुष्य तेवढं सोपं नाही हे आपण समजू शकतो. आम्ही समजून घ्यायचंय ते. पण खरंच अत्यंत असं अष्टपैलू असलेलं व्यक्तिमत्व तुम्ही जे तुमचं आहे त्याला तुम्ही श्रेय कोणाला द्याल? विषय माझ्या आई वडिलांना देईन. माझ्या आईचीच फार इच्छा होती की तू मेहनत कर, कष्ट कर आणि मोठी हो. मी सगळ्यांना बघ, म्हणजे असं तुझं फक्त कामच नाही पण घरातल्या फॅमिली प्रत्येक मेंबरला खुश करायचं असतं, नुसतं स्वतःला नाही. सोशल वर्क ठीक आहे करायचं, पण आपल्या घराला सुद्धा बघायचं. म्हणजे तुमच्याकडे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत शिकण्यासारख्या, घेण्यासारख्या, आणि म्हणजे अगदी नशिबाने सगळं ज्यांना मिळतं सगळंच काही ते पण इतकं कुढत बसत असतात आणि त्यांच्या आयुष्याबद्दल लहान सहान गोष्टींबद्दल इतक्या तक्रारी करत असतात. अशा मध्ये तुम्हाला भेटून खरंच असं वर्षा ऋतूचा पहिला पाऊस असला ना की जसा मातीचा सुगंध येतो तसा मला आज जाणवला. थँक्यू सो मच आमच्या स्टुडिओत आल्याबद्दल आणि तुमचं आयुष्य पुन्हा एकदा जगण्याबद्दल आमच्या बरोबर. खरंच खूप मोठी प्रेरणा आहे आमच्या प्रेक्षकांसाठी. आणि थँक्यू सो मच विनया इकडे आल्याबद्दल. तुम्हा सगळ्यांनाच धन्यवाद. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी, तुमच्या सामाजिक कार्यासाठी आमच्यातर्फे शुभेच्छा. अशाच विविध प्रकारच्या आणि वेगवेगळ्या पैलू असलेल्या गोष्टी आम्ही आणत राहू. तुम्ही पाहत राहा विवेल प्रस्तुत, याला जीवन ऐसे नाव.